लग्नाला जावं तर मोकळेपणाने जावं. काय हो, साधं जेवण होतं, जेमतेम 100 रुपीजचं ताट होतं. आमच्याकडे की नाही 600चं होतं. आता काय करावं, तुझं 6 आणि 100 तुझ्याजवळ ठेव ना. आमचं आपलं साधं ताट होतं, वरण भात भाजी 2, आमच्या ऐपतीला परवड तेवढं होतं. बरोबर आहे ना. मग आता मला सांगा, हे कसं जमायचं? चांगलं केलं पण ऐपत नसताना सुद्धा 100 रुपयाचं ताट देणं, अहो हे काही साधी गोष्ट नाही आहे. काय अहो, जेव छान होतं. आणि काय तुम्हाला सांगू, माणसं इतकी प्रेमळनं पंक्तीतून फिरत होती हो. घ्या घ्या म्हणत होते, घ्या घ्या म्हणत होते, घ्या घ्या. हां, इथे तुम्हीच हाताने घ्या, तर घ्या घ्या काय. बुफे तुम्हीच हाताने घ्या, घ्या घ्या नाही. पूर्वीच्या घ्या हो, घ्या हो. नको 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 नको, मग हात धरायचा आणि त्या मालकाने असं तोंडात कोंबायचा लाडू. काय बुवा तुम्ही, तुमच्या लग्नात आलो तेव्हा कसं केलं होतं? काय म्हणजे उट्टं जर काढायचं असेल तर त्याला खाऊ घालून उट्टं काढायचं, हे बरोबर आहे. द्वेष मत्सर करून नाही. म्हणून लक्षात घ्या, गुरुवचने फुटली पहाट, सद्गुरू भेटतील तेव्हापासून आनंद. द्वेष मत्सर करू नका, बघून आनंद माना. प्रभूची लीला बघा, कौतुक बघा. आलं का लक्षात? हे जीवनाचं सार आहे. आणि म्हणून बाबा अहंकार निशी घनदाट, गुरुवचने फुटली पहाट, माता भक्ती भेटली गुरुवचने फुटली पहाट. काय म्हटलं मी? गुरुवचनाने पाठ फुटते. सिद्धांत सांगतो, एक जीव आहे, एक देव आहे आणि एक सद्गुरू आहे. देव आहेच आहे, जीव आहेच आहे, पण सद्गुरू भेटल्याशिवाय आपल्यातच देव आहे हे कळत नाही. तुझ्या हे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. तुझं तुझ्याजवळ आहे, पण केव्हा भेटेल? गुरु भेटेल तेव्हा भेटेल. नामदेवरायाला देव भेटले होते पण गुरु भेटले नव्हते. परमार्थ करावा तर खोड्या काढण्याकरता परमार्थ करू नये. जावं तर खरं कीर्तन ऐकण्याकरता जावं. तिथे काय कमी आहे हे शोधण्याकरता जाऊ नये, नाही तर जाऊ नये. अख्खी ज्ञानेश्वरी लिहिली, आयुष्यभर लोकांनी त्रास दिला, पण जाताना सगळ्यांना आशीर्वाद देऊन गेले. ज्ञानेश्वरीमध्ये एक चकार विरोधी शब्द नाही कुणाबद्दल आहे. एक चकार नाही, एक कुठे एक लवलेश नाही. हां, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. सर्व सुखी असावेत, सर्व सुखी असावेत. काय आशीर्वाद. आता त्या परंपरेतले तुम्ही आहोत, आम्ही आहोत. तेवढं आम्हाला जमणार नाही, पण जमावं ही प्रार्थना आहे. माळकऱ्यांनी वारी करावी असा नियम आहे हो. कोणच्याही या. आता तर उलट सोयीचं आहे. आषाढीची गर्दी आता या, भाद्रपदात आहे, भाद्रपदात आहे, या ना निवांत या ना. अहो, जो तुम्हाला जगवतो तो निर्गुण निराकार तुमच्या हृदयात आहे. जरा सगुण साकार पंढरीला विटेवर उभा आहे, त्याचं दर्शन घ्या ना. तुकोबाराय म्हणतात, तेणे लागली टकमक डोळ्या नावडे आणि टकमट लागली आहे. केव्हा पंढरपूरला जातो, केव्हा पांडुरंगाला बघतो. ही वेध लागतो ना, त्याला वारकरी म्हणावं. नामा म्हणेन की सापडली सोय आणि नवी संबे पाय खेचराचे. ज्या खेचराला वेडपट ठरलं होतं, काय कळत नाही, देवाच्या पिंडीवर पाय ठेवून त्याचेच पाय धरले आणि त्याचेच गुणगान गात गेले. नामा म्हणेन की सापडली सोय. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण कीर्तन ऐकताना काहीतरी बोध घ्यावा. माळ घाला, वारकरी व्हा. आणि दर्शन घ्यायचं असेल ना तर मी बसणार आहे, पण माझ्या अंगावर पडू नका हो. मग अशी हार घालता घालताना पुढच्या वर्षी आपण असं करू, पहिला हार एक तुमचाच, आणि मग बाकीच्यांना दर्शनाच्या वेळेला हार घालायचे. अहो, माझा फेटा उडला असता. मग अशी कोणतरी मातोश्री आल्या, त्यांना माझ्या गळ्यात घालायचा होता. आता ती तिथे ते हात इथे कसे पोचायचे? ते वर करताना माझा फेटा आला, ते मागच्याने धरलं म्हणून बरं झालं. अहो, फेटा उडला म्हणून बरोबर आहे, डोकं उडलं तर पुढे काय करायचं? म्हणून जरा तुम्हाला विनंती आहे माझी की जरा हार घालताना सुद्धा सावकाश घाला, नीट घाला, नाही तर माझं डोकंच शिल्लक ठिकाणावर राहणार नाही. इतक्या वर्ष वाऱ्या करतोय तरी पण असं वाटतं केव्हा वारी येते, केव्हा पांडुरंगाला भेटतो, केव्हा जाऊन दर्शन घेतो. त्याच्याकरता देवाने सांगितले, तू म्हातारा झालास आता,
घरची जमत नाही, भाद्रपदात तुझं कीर्तनच समोर ठेवतो म्हणजे आपोआप दर्शन तुला. आता 3 दिवस कीर्तन आहे, 10-12 वर्ष झाली. माझं चिन्मय महाराज भगवताई आनंद लुटतो आम्ही. हजारो माणसं येतात, आषाढीला येतात, पण त्यावेळेला मुद्दाम येतात. निवांत दर्शन, कीर्तन ऐकायचं, दर्शन घ्यायचं. काकडा त्यावेळेला मिळतो, शेजारची त्यावेळेला मिळते. दुपारचं नैवेद्य पाहिजे असेल तर ती काय म्हणेल ते होतं, देव मोकळाच. पण सगळ्याकरता अशुभ असल्याकारणाने जास्ती मंडळी कोणी येत नाहीत. म्हणून सगळ्याकरता जो महिना अशुभ, जो 15वाडा, तो आमच्याकरता शुभ. काय आम्हाला काही त्याच्यात अशुभच वाटत नाही. पण आता येऊ लागलेत बरं का. हे 10-12 वर्ष झाली माणसानं कोण महाराज येतात, मग महाराज येतात, मग आपल्याला जायला काय, जाऊ द्या कीर्तनी ऐकायला मिळेल. अरे कशाचं शुभ ना अशुभ हे तुमच्या मनात बसलेलं आहे. माझं म्हणणं कळलं का? हे शुभ अशुभ ना मनात तुमच्या बसलेलं आहे. त्या मनातलं निघून गेलं ते गुरुकृपा झाल्याशिवाय निघून जायचं नाही, एवढंच अर्थ आहे. मग त्याला वाईट कसा म्हणता? नव्हे, धर्माला सोडून जर कामाचा वापर केला तर वाईट आहे. तुम्हाला योग्य तऱ्हेने वापर करण्याकरता लग्न लावून दिलं आहे, पत्नी आणून दिली आहे. तुमची जी इच्छा आकांक्षा कामना असेल ती तिथे पूर्ण करून घ्या, इकडे तिकडे लक्ष देऊ नका. म्हणून त्या दोघांच्या एकत्रीकरणाला, कशा करता एकत्रीकरण? लग्न झाल्यावर पाठवायचं कशा करता? हनीमून तुम्ही म्हणता, कशा करता? आणि शेवटी म्हणायचं काय? मंगल कार्य. लक्षात आलं का? धर्माच्या आधाराने जर असेल तर ते मंगल कार्य आहे, ती घटना मंगल आहे. अहो काय तुम्हाला सांगू, वर्षात आज पोर झालं, मंगल 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 मंगल. म्हणजे ज्याला निंद्य ठरवला आहे, ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या आहेत, हे काम क्रोध पायी जया ते कृपेची साठवण नाही. या कामाना क्रोधाला अजिबात कृपा नाही. तुम्हाला नाही हाणलं याने तर बघा, काम कुठेही मोकळा सुटेल. क्रोध केव्हा येईल आणि तो क्रोध तुमचं वाटोळं करेल सांगता येत नाही. ही जी मॉब सायकॉलॉजी आहे ना, तशीच आहे. एकाने धोंडा टाकला की दुसरा धोंडा टाकतो. झालं, मग ते एकदा टाकायला लागलं की नाही, मग तुझा लांब का माझा लांब, तुझे कितीला लागले नाही, आणि त्याच्यात तेच मरतं शेवटी. काय क्रोधाची अवघड आहे. म्हणून शक्यतो एक पुन्हा अजून जरा शब्दात बदल सांगतो, राग असावा पण क्रोध नसावा. रागामध्ये प्रेम आहे आणि क्रोधामध्ये द्वेष मत्सर आहे, जे सध्या जिकडे तिकडे वाढत चाललं आहे. भयंकर. मी काही सांगायची गरज नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्ती माहिती आहे. भयंकर क्रोध वाढत चालला. एकमेकाबद्दलची आपुलकी संपली, प्रेम संपलं. सर्व समाज एकत्र राहत होता, आवडीने राहत होता. खेड्यापाड्यामध्ये सगळे पारावर येऊन रात्रीचे बसायचे. मग तो अमक्या समाजाचा का तमक्या समाजाचा असं नव्हे, आवडीने प्रेमाने सगळे गप्पा मारायचे. आता क्रोध आला आणि क्रोधाने जागा घेतल्यानंतर एकमेकाचे मुडदे पाडण्यापर्यंत चालू आहे. किती अवघड आहे. म्हणून लक्षात ठेवा, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित अमृताहुनी गोड नाम तुमचे देवा, मन माझे केशवा कावाने घे. तुझं नाव घेताना गोडी पुन्हा पुन्हा वाढते, पुन्हा पुन्हा वाढते. अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते. त्याला उतार नाहीच. जसं जसं वय वाढत जाईल तशी भक्तीसुद्धा प्रगल्भ होत जाते, त्याच्यामध्ये गोडवा येतो. व्यवहार सांगतो, उत्तम पती पत्नीने आयुष्य काढलं, उत्तम काढलं. कालांतराने दोघालाही होत नाही, तरी पण प्रेमामध्ये कुठे कमी नसतं. काय पहिल्यांदा प्रत्येक गोष्टीला धावत होती, आता एक शब्दसुद्धा पाळता येत नाही, तरी पण त्या भक्तीमध्ये त्या प्रेमामध्ये कुठे कमी नसतो. कारण पहिल्यांदा कृतीतून भाव निर्माण झाला, आता कृती संपली तरी प्रेम अखंड आहे, ते वाढतं आहे. वाढते नि प्रेमे माते भजती जे महात्मे, तया दुजे पण मनधर्मे शिवतलेची नाही. वाढत्या प्रेमाने, आणि जे वाढतं तेच प्रेम. कमी होतं ते प्रेम नव्हे, कमी होतो तो व्यवहार.
दृष्टांत देऊ? काय हो, मागे तुम्ही अगदी रोज जाता येताना जसं होतं, आता दिसत नाही. काय आहे, त्यावेळेला आमचं ते एक घोंगडं अडकलं होतं म्हणून जात होतं. आता काही तसा संबंध राहिला नाही, काम संपलं असं असं एवढ्यापुरतंच. म्हणजे ती गरज होती, प्रेम नव्हतं. ती गरज होती, प्रेम नव्हतं. प्रेम असल्यानंतर असो नाही तर नसो, जाणारच रोज, भेटणारच. म्हणून ज्यांना माळ घालायची असेल तरी माळ घालावी. सकाळी उठल्यानंतर मनामध्ये देवाची संताची मानसपूजा, मंत्र जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानेश्वरी वाचावी, हरिपाठ, मांस नाही, मासे नाही, दारू नाही, जुगार नाही, गुटखा नाही, परस्त्रीपणे माते समान, वर्षातून एक वारी पंढरी, एक वारी आळंदी करावी. बस एवढं केलं पुष्कळ झालं. रोज हरिपाठ नित्यनेमाने म्हणा, एक माळ जपा, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण.